नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, गौरी गणपती सणानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून आनंदाचा शिधा मिळणार आहे। आता हा आनंदाचा शिधामध्ये नेमके कोणकोणते घटक असणार आहेत, कोणकोणते साहित्य मिळणार आणि कोठे मिळणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, गौरी गणपती सणानिमित्त महाराष्ट्र शासनाने सर्व रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता या आनंदाच्या शिधामध्ये नेमके कोणकोणते सामान असणार आहे याविषयी माहिती जाणून घेत असताना चना डाळ 1 किलोग्राम, सोयाबीन तेल हे 1 लिटर, साखर 1 किलोग्राम आणि रवा 1 किलोग्राम असा आनंदाचा शिधा तुम्हाला दिला जाणार आहे। आता या आनंदाचा शिधा घेण्यासाठी तुम्हाला मात्र फक्त 100 रुपये मोजावे लागणार आहेत। तुमचं रेशन दुकान ज्या ठिकाणी असेल त्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला 100 रुपये देऊन आनंदाचा शिधा खरेदी करायचा आहे। आता आनंदाचा शिधा खरेदी करण्यासाठी नेमके पात्र कोणते रेशन कार्ड असणार आहेत किंवा कोणते नागरिक असणार आहेत याची माहिती जाणून घेत असताना लाभार्थी कोण, तर अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिक धारक जे लोक आहेत यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब शिधापत्रक धारक जे असणार आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच काय APL केशरी रेशन कार्ड धारकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला आनंदाचा शिधा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्थानिक रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की आम्हाला आनंदाचा शिधा हवा आहे आणि या संदर्भात तुम्हाला 100 रुपये त्यांना द्यायचे आहेत। त्या बदल्यात ते आनंदाचा शिधा तुम्हाला देणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने गौरी गणपती सणानिमित्त ही योजना सुरू केलेली आहे। सदर योजना ही अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।